नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फ्रिल कशी तयार करायची आणि ती बाहीला कशी जोडायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला याचा छान असा उपयोग होईल आणि तुम्हीही अशाच प्रकारे फ्रिल बाही तयार करू शकता. त्यासाठी मी येथे 31 इंच लांबीला असे कापड घेतलेले आहे. 2 ते 2.5 इंच आपण येथे फ्रिलसाठी कापड घेतलेले आहे. येथे मी सुरुवातीला मध्यभागी घेऊन टीप मारून घेत आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही भागाला इथे टीप मारून घ्यायची आहे. बरोबर मध्यभागी असं दुमडून आपण साईडने टीप मारून घेणार आहोत आणि यावरती आपण डबल टीप टाकणार आहोत, कारण हा कपडा आहे तो सुळसुळा आहे जरा आणि त्याचे धागे पण निघतात. त्यासाठी आपण इथे डबल टीप टाकणार आहोत, जेणेकरून ती टीप आहे ती परफेक्ट अशी बसेल. अशा प्रकारे आपण येथे दोन्ही फ्रिलच्या स्टिच करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हा कपडा सुईचा करायचा आहे. त्यासाठी मी येथे एक टेस्टर आहे ते घेतले आहे. त्याने खूप छान असं फ्रिल बाहेर काढता येते. अशा प्रकारे तुम्ही फ्रिल बाहेर काढू शकता, सुईची करू शकता. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात आपल्याला अशा प्रकारे कपडा सुईचा करता येतो. जर मोठ्या साईजची फ्रिल असेल ना, ते कपडा असेल ना, तर आपल्याला पटकन निघला जातो. त्यानंतर येथे आपण प्रेस करून घ्यायचे आहे आणि येथे आता आपल्याला फ्रिल तयार करायची आहे. तर त्यासाठी मी येथे एक साईड सुलटी आणि एक साईड उलटी अशा प्रकारे आपण येथे फ्रिल ठेवत येथे फ्रिल तयार करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण इथे फ्रिल तयार करून घेत आहोत. अशा प्रकारे आपण दोन्ही फ्रिल इथे तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता की तुम्ही अशी छान अशी बॉक्स फ्रिल तयार झालेली आहे. त्यानंतर आपण इथे दुसऱ्याही भागावरती अशाच पद्धतीने फ्रिल तयार करून घेणार आहोत. फ्रिल तयार करणे खूपच सोपे आहे आणि या फ्रिलच्या साहाय्याने आपण अनेक प्रकारचे ब्लाउज स्टिच करू शकतो. त्यानंतर आपण आता बाही आहे ते बाहीला आपण नेहमीप्रमाणे जसं बाहीला अस्तर जोडतो त्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला अस्तर इथे जोडून घ्यायचा आहे. अस्तर जोडतानाचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडून डिलीट झाला आहे, त्यामुळे तो काही मी दाखवला नाही. पण अस्तर जोडून आपण इथे बाही तयार करून घ्यायची आहे.
त्यानंतर आपल्याला येथे मध्यभागी अशा प्रकारे व्यवस्थित एक चॉकच्या साहाय्याने लाईन आखून घ्यायची आहे. बरोबर आपल्याला सेंटर, मध्यभागी सेंटर काढून घ्यायचा आहे. बाहीचा सेंटर बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण इथे बरोबर मध्यभागी असं सेंटर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपण जी फ्रिल तयार केलेली आहे ती येथे आपल्याला बरोबर जी चॉकने आपण लाईन आखली होती त्या लाईन वरती आपल्याला अशा प्रकारे ठेवून येथे स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित दमाने आपण येथे सावकाश अशा प्रकारे येथे स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती छान अशी फ्रिल येथे जॉईंट केली आहे ती. त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाहीला अशाच प्रकारे फ्रिल अटॅच करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बाही फ्रिलला छान अशी डिझाईन तयार करायची आहे. त्यासाठी आपण येथे मोती घेऊन मध्यभागी ठेवून बॉक्स प्लेट जी आहे त्या प्लेटच्या मध्यभागी ठेवून आपल्याला अशा प्रकारे येथे मोती जॉईंट करून घ्यायचे आहेत. चला तर मग आता मी सगळ्या ह्याला मोती लावून घेत आहे. अशा प्रकारे आपल्या बाहीचा फायनल लुक तयार झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.